गुरुपुष्यामृतचा मुहूर्त म्हणजे अत्यंत शुभ मानला जाणारा दिवस. गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र आल्यावर तयार होणारा हा पवित्र योग भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेली प्रत्येक सेवा विशेष फलदायी मानली जाते. आजच्या दिवसाची सुरुवात मी केली शेगडी पूजनाने, कारण दिवसभर आपण ज्या शेगडीवर अन्न शिजवतो, प्रसाद बनवतो, त्या अन्नपूर्णाच्या रूपातील शेगडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर मी किचन ओट्यासमोर भिंतीवर स्वस्तिक काढलं. स्वस्तिक हे घरात सकारात्मक ऊर्जाने मंगल वातावरण टिकून ठेवण्याचं प्रतीक मानलं जातं. यानंतर मी तुळशी पूजन केले. तुळशीला दूध अर्पण केले, पाणी वाहिलं आणि मनापासून आरती केली. त्यानंतर मुख्य दरवाजाचं पूजन केलं, कारण मुख्य दरवाजा ही केवळ घराची जागा नसते, तर तिथूनच घरात सतत सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते, म्हणून त्या ठिकाणी पूजन केलं. यानंतर उंबरठा पूजन केले. उंबरठ्याला हळदीचे लेपन केले. या लेपनासाठी मी हळद, गोमूत्र आणि गुलाबजल एकत्र मिसळून त्या मिश्रणाने उंबरठ्याचे पूजन केले. मी उंबरठ्याला हे मिश्रणाचे लेपन करून घेतले. नंतर उंबरठ्यासोबत छानशी अशी रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्याचीही मी आरती करून घेतली आणि उंबरठ्यासमोर मी कापूर प्रज्वलित केला. असं मानलं जाते की कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. त्यानंतर मी स्वामींचा अभिषेक केला. गुरुवार असल्यामुळे हे दूध आणि पाण्याने स्वामींचा अभिषेक करून सुंदर सजवलं. गुरुवार असल्यामुळे स्वामी नामाचा मी जप करत मी हा अभिषेक केला. इतर देवतांचाही अभिषेक करून आरती केली. आज गुरुवार आणि गुरुपुष्यामृत मुहूर्त असल्यामुळे मी संपूर्ण स्वामी चरित्र सारामृतचे पठण केले आणि जप केला. यानंतर देवांशला शाळेत सोडून मी मठात गेले. तिथे स्वामींचे दर्शन घेतले, देवीचेही दर्शन घेतले. स्वामींचे रूप पाहून अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे हे रूप होते. स्वामींचे दर्शन घेतले आणि नंतर देवीचे दर्शन घेतले. मनाला खूप शांती मिळाली. घरी परतल्यावर थोडा वेळ विश्रांती घेऊन मी संध्याकाळच्या सेवेसाठी तयारी सुरू केली. गुरुपुष्यामृत मुहूर्त असल्यामुळे मी कुंकुम अर्चन सुद्धा केली आणि संध्याकाळची दिवाबत्ती केली. सोबत तारक मंत्राचे मी श्रवण केले. नंतर इकडे तुळशीसमोर मी दिवा लावला, देवासमोर मी दिवा लावला आणि इकडे मी संध्याकाळची आरतीही करून घेतली. तुळशीसमोर दिवा लावला आणि मनापासून शुभम करोती म्हटलं आणि त्या क्षणी घरभर एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवत होती. त्यानंतर मी मनापासून स्वामींसाठी नैवेद्य बनवले आणि छान अशी नैवेद्य थालीसुद्धा सजवली आणि मी इकडे कुंकुम अर्चनही करून घेतले. गुरुपुष्यामृत मुहूर्त असल्यामुळे या सर्व सेवेला एक अनन्य महत्त्व असते. इकडे मी देवीचे नामस्मरण करत विष्णू आणि देवीचे नावाने मी कुंकुम अर्चन करून घेतले. त्यानंतर मी छान अशी माझी नैवेद्य थाली सजवली आणि स्वामींना मी नैवेद्य अर्पण केले. आज मी गोडाचा म्हणून मँगो शिरा बनवला होता आज मी नैवेद्यासाठी. आणि इकडे मी स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर घरातील सर्वांनी तो प्रसाद ग्रहण केला. अशा प्रकारे भक्तिभावाने आनंदाने